आज आपण 12वी राज्यशास्त्राच्या 6व्या चॅप्टरचे म्हणजे भारत आणि जग या चॅप्टरच्या स्वाध्यायाबद्दल माहिती पाहणार आहोत। नंबर 1 प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। नंबर 1 अलिप्ततावादाचा गाभा हा आहे डॅश। अ जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन, ब शीतयुद्धात सहभाग, क लोकशाही समाजवाद एक धोरण आणि ड प्रादेशिक वादाचे धोरण। तर याचं उत्तर आहे जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन। म्हणजे कोणत्याही जागतिक पातळीवरच्या अमेरिका किंवा रशियाच्या विचारानुसार आपण त्या गटात सामील होऊन निर्णय न घेता जागतिक पातळीवर झालेल्या घडामोडीचे स्वतंत्र आकलन करून योग्य काय अयोग्य काय याचा सारासार विचार करून स्वतंत्र निर्णय घेणे हा अलिप्ततावादाचा गाभा आहे। म्हणून उत्तर काय येईल? जागतिक घडामोडीचे स्वतंत्र आकलन। त्याच्यानंतर नंबर 2 भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार या देशाबरोबर केला आहे। अ बांगलादेश, ब पाकिस्तान, क चीन, ड नेपाळ। तर उत्तर आहे आपलं बांगलादेश अ। त्याच्यानंतर ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। नंबर 1 ए मध्ये नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, युरोप, बी एन्जूस, आफ्रिका। म्हणजेच या ठिकाणी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि संयुक्त राष्ट्र युनायटेड स्टेट्सचे आहे म्हणजे अमेरिका। आणि सी सिएटो साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन, दक्षिण पूर्व आशिया। त्याच्यानंतर सेंटो आय चुकून झालेला आहे, इथं ई पाहिजे, CENTO सेंट्रल ईस्ट पश्चिम आशिया। या ठिकाणी हा जो दुसरा पर्याय आहे एन्जूज हा या ठिकाणी आफ्रिका न राहता ऑस्ट्रेलिया येतो, त्याच्यामुळे ही चुकीची जोडी आहे। आणि या ठिकाणी याला दुरुस्त करून काय लिहायचं आहे? ऑस्ट्रेलिया। त्याच्यानंतर प्रश्न दुसरा खालील विधाने चुकीबरोबर ते सहकारण लिहा। नंबर 1 म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे। नंबर 2 1990 नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। नंबर 3 सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे। या 3 प्रश्नांचे उत्तर आपल्याला चुकी बरोबर या संदर्भात द्यायचे आहेत आणि त्याची कारणं सांगायची आहेत। या ठिकाणी आपण हे प्रश्न सोडून दिलेले आहेत। तुम्हाला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। नंबर 1 चं उत्तर आहे अलिप्ततावादाचा गाभा हा आहे, तर उत्तर आहे अ जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन। नंबर 2 भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार या देशाबरोबर केला आहे, उत्तर आहे अ बांगलादेश। ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। चुकीची जोडी बी होती एन्जूस आफ्रिका, तर दुरुस्त जोडी आहे बी एन्जूस ऑस्ट्रेलिया। कारण ए फॉर ऑस्ट्रेलिया, NZ न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका। त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील विधाने चुकीबरोबर ते सहकारण लिहा। नंबर 1 म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे, हे विधान चूक आहे। इराण हा भारताचा एक पारंपरिक मित्र आहे। मध्ययुगीन काळापासूनचे सांस्कृतिक आणि राजकीय संबंध टिकून राहिले आहेत। इराणशी भारताचे चांगले संबंध ठेवण्याशी महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक विकासाचे इंजिन असलेले खनिज तेलाचे उत्पादन या देशात मोठ्या प्रमाणात होते। आणखी एक कारण म्हणजे त्यामुळे पाकिस्तानवर एक प्रकारचा दबाव ठेवण्यासाठी आणि 20व्या शतकातील संबंधांना त्याने आकार दिला आहे। म्हणून पश्चिम आशियाई क्षेत्रात असलेल्या इराणशी मैत्री पारंपरिक आहे। त्याच्यानंतर नंबर 2 1990 नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, हे विधान चूक आहे। 1990 नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। सध्या भारताच्या खनिज तेल आयातीपैकी
सुमारे 24% तेल आफ्रिकेतून येते. भारतीय तेल कंपन्यांनी आफ्रिकेतील तेल खाणीमध्ये गुंतवणूक केली आहे. ONGC विदेश ची सुदान आणि इजिप्तमध्ये, तर ONGC मित्तल एनर्जीची नायजेरियात गुंतवणूक आहे. तर रिलायन्स समूहाच्या नायजेरिया, अंगोला, चाड, कॅमरून, कांगो येथे वाटाघाटी चालू आहेत. नंबर 3, सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. हे विधान चूक आहे. सागरमाला या योजनेत, भारतमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. सागरमाला ही बंदराधारित विकासाची योजना आणि त्याला पूरक अशी भारतमाला ही योजना आखली आहे. रस्त्यांचा व्यापक विकास आणि ते बंदरांना जोडणे अभिप्रेत आहे. म्हणून सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत नाही, तर बंदरांचा विकास महत्त्वाचा आहे. म्हणून सागरमाला ही बंदराधारित विकासाची योजना आहे, तर भारतमाला ही रस्त्यांच्या व्यापक विकासाशी अभिप्रेत आहे. म्हणून सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे, विधान चूक आहे. तर सागरमाला ही बंदराधारित विकासाची योजना आहे. त्याच्यानंतर प्रश्न 3, आपले मत नोंदवा. हिंदी महासागरात भारताची भूमिका. हिंदी महासागरातील देश जे पूर्व आफ्रिका, पर्शियन आखात ते मलेशिया, व्हिएतनामपर्यंत पसरलेले आहेत आणि हिंदी महासागरावर अवलंबून असलेल्या मध्य आशियाई प्रदेश हा भारताचा विस्तारित शेजार आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या सगळ्या देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट राहिले आहे. हिंदी महासागर हा जगातील सर्वात जास्त वावर असलेला आणि महत्त्वाचा सागरी वाहतुकीचा मार्ग आहे. थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशिया बरोबरील संबंध सुधारले आहेत. व्यापारी मार्गाची सुरक्षा, चाचेगिरी विरोधी कारवाया, सागरी संसाधनांची सुरक्षा हे भारताच्या या देशांबरोबरील सहकार्याचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरण आणि सुरक्षेच्या संदर्भात विस्तृत समुद्रकिनारा हे आव्हानही आहे आणि संधीही. 7,500 किलोमीटरचा समुद्रकिनारा आणि 14,500 किलोमीटरचे वापरू शकता येतील असे जलमार्ग आणि हिंदी महासागरातील सामरिक स्थान यांचा उपयोग करण्यासाठी भारताने सागरमाला ही बंदराधारित विकासाची योजना आणि त्याला पूरक अशी भारतमाला ही योजनाही आखली आहे. हिंदी महासागराची किनारपट्टी सामाजिक, आर्थिक आणि इतरही शांततामय योजनांवर सहकार्य करण्यासाठी मार्च 1997 मध्ये IORA चा जन्म झाला, ज्याला आपण इंडियन ओशन रिम असोसिएशन असं म्हणतो. हिंदी महासागर क्षेत्राचा आणि सभासद देशांचा शाश्वत आणि संतुलित विकास करणे आणि क्षेत्रीय विकासासाठी सामायिक व्यासपीठ तयार करणे ही आयोराची मुख्य उद्दिष्टे आहेत. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी 1995 भारताला भेट दिली, तेव्हा आयोराच्या संकल्पनेने जन्म घेतला. या संघटनेत 22 सभासद आणि 9 संवाद भागीदार आहेत. प्रश्न 4, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. भारत आफ्रिका संबंधावर टिप लिहा. 1950 आणि 1960च्या दशकात आफ्रिकेतील वसाहतवाद विरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळी आणि तेथील भारतीय वंशाचे लोक हे भारताच्या आफ्रिकी धोरणाचे लक्ष्य होते. भारताने वंशवादी भेदाभेदाला विरोध केला आहे. हरारे येथील अलिप्ततावादी चळवळीच्या शिखर परिषदेदरम्यान निर्माण केलेल्या आफ्रिकी फंड या माध्यमातून देखील मदत केली गेली. आफ्रिकेबरोबरील भारताच्या संबंधात अनेक मुद्दे आणि संधी आहेत. नंबर 1, 1990 नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्या भारताच्या खनिज तेल आयातीपैकी सुमारे 24% तेल आफ्रिकेतून येते. भारतीय तेल कंपन्यांनी आफ्रिकेतील तेल खाणीमध्ये गुंतवणूक केली आहे.
ONGC विदेशी सुदान आणि इजिप्तमध्ये, तर ONGC मित्तल एनर्जीची नायजेरियात गुंतवणूक आहे. तर रिलायन्स समूहाच्या नायजेरिया, अंगोला, चाड, कॅमरून, कांगो येथे वाटाघाटी चालू आहेत. भारतीय उद्योग क्षेत्राने आता आफ्रिकेत रस घ्यायला सुरुवात केली आहे. ते आफ्रिकेतील विकसनशील देशांना तंत्रज्ञान आणि इतर मदत देण्याची शक्यता आहे. नंबर 3, पूर्व आणि दक्षिण आफ्रिकी देशात मिळून भारतीय वंशाचे सुमारे 2 कोटी लोक राहतात. भारताने आता त्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहायला सुरुवात केली आहे. नंबर 4, हिंदी महासागरातील सुरक्षा हा भारतासाठी काळजीचा मुद्दा आहे. भारताच्या या सामरिक दृष्टिकोनात सोमालियापासून दक्षिण आफ्रिकेपर्यंतचे सर्व देश येतात. सोमाली समुद्रातील चाचेगिरीच्या वाढत्या घटना आणि दहशतवादाचा वाढता धोका हे भारतासाठी संवेदनशील मुद्दे आहेत. नंबर 5, भारतातील अग्रगण्य सैनिकी प्रशिक्षण संस्था हे आफ्रिकी देशांचे आकर्षण आहे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथील सुदान ब्लॉक नावाची मुख्य इमारत हे भारत सुदान सहकार्याचे प्रतीक आहे. डेहराडूनची इंडियन मिलिटरी अकादमी आणि वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेज यांचा त्यात समावेश होतो. त्याच्यानंतर नंबर 2, भारत चीन संबंधावर थोडक्यात चर्चा करा. 1949 मध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली. कम्युनिस्ट चीनला मान्यता देण्याच्या सुरुवातीच्या काही देशापैकी भारत हा एक होता. त्यानंतर या 2 देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. 1954 मध्ये या 2 देशांनी व्यापार आणि सहकार्याचा करार केला, ज्या योगे भारताने तिबेटवरील चीनच्या सार्वभौमत्वास मान्यता दिली. 1950च्या दशकाच्या अखेरीस भारत आणि चीन यातील संबंध ताणले जाण्यास सुरुवात झाली. त्याचे कारण होते या 2 देशातील सीमा विवाद, ज्यात भारतातील लडाख राज्यातील अक्साई चीनचा भाग आणि ईशान्येकडील नेफा म्हणजेच आजच्या अरुणाचल प्रदेश यांचा समावेश होतो. त्यावरून 1962 मध्ये झालेल्या भारत चीन युद्धात भारताचा पराभव झाला. त्यानंतर दोघांनी आपापसातील राजनैतिक संबंध तोडले. भारत आणि चीन यांचे तिबेटच्या दर्जाबाबत देखील मतभेद आहेत. दलाई लामा यांना भारतात राजकीय आश्रय देण्यावरून चीनने भारताविरुद्ध टीका केली आहे. 1976 मध्ये भारत आणि चीनमधील राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले. पंतप्रधान मोरारजी देसाई आणि राजीव गांधी यांच्या काळात द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले. दीर्घकालीन सीमावाद सोडविण्यासाठी संयुक्त राष्ट्र कार्यगटाची स्थापना करण्यात आली. दोन्ही देशांदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण राखण्याचा करार झाला. 21व्या शतकातील भारत चीन संबंधाचे स्वरूप खूप गुंतागुंतीचे आहे. एका बाजूला दोन्ही देशातील सीमा विवादाचे असूनही निराकरण झालेले नाही, त्यामुळे दोहोंदरम्यान अधूनमधून तणाव निर्माण होतच असतो. दुसऱ्या बाजूला भारताच्या सिक्कीम राज्यातील नथुला रस्ता द्विपक्षीय व्यापारासाठी खुला करण्यात आला आहे. गेल्या 2 दशकात दोहोंदरम्यानचे व्यापारी संबंध वृद्धिंगत झाले आहेत. आज चीन भारताच्या सर्वात मोठा व्यापारी भागीदारापैकी एक आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्पाविषयी भारताच्या काही शंका आणि आक्षेप आहेत. तरीही जागतिक व्यापारी संघटना आणि वातावरण बदलाविषयीच्या वाटाघाटी यात भारत आणि चीन एकमेकांचे भागीदार आहेत. चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा हे देखील भारतासाठी एक समस्या आहे. त्याच्यानंतर प्रश्न 5वा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा, मुद्द्यांच्या आधारे लिहा. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा. हे आपल्याला मुद्दे दिलेले आहेत. भौगोलिक घटक, ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक आणि आंतरराष्ट्रीय घटक. आंतरराष्ट्रीय व्यवस्था या 5 मुद्द्याला धरून आपणाला आपल्या या प्रश्नाचं उत्तर विश्लेषण करायचं आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे हे आपणाला 5 घटक पाहायचे आहेत. त्यापैकी पहिला आहे भौगोलिक घटक. दक्षिण भारताची मोठी किनारपट्टी तसेच उत्तर आणि ईशान्येकडील हिमालय पर्वताच्या रांगा यांनी भारताच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणाविषयीच्या दृष्टिकोनाला आकार दिला आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ संपूर्ण उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे
चीनसारखा मोठा देश असणे याचाही परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला आहे. दक्षिण आशियात भारताच्या सर्व शेजारी देशांची भारतासमोर बरोबर सीमा आहे. त्यापैकी कोणत्याही देशाची एकमेकांबरोबर सीमा नाही. दक्षिण आशियाच्या या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होतो. भारताचे हिंदी महासागरात महत्त्वाचे स्थान आहे. भारताला विस्तृत सागरी किनारा आहे. तसेच पश्चिमेकडे लक्षद्वीप आणि पूर्वेकडे अंदमान आणि निकोबार बेटे आहेत. या ठिकाणी आपणाला या भारताच्या नकाशावरून भौगोलिक घटक किती महत्त्वाचा आहे लक्षात येईल. भारताचे शेजारी मित्र हे बांगलादेश आहे, भूतान, नेपाळ, पाकिस्तान आणि इकडे श्रीलंका. म्हणजे भारताचे हे शेजारी जे राष्ट्र आहेत, असे बरेच राष्ट्र आहेत जे की भारताचे शेजारी देश आहेत, परंतु ते एकमेकाचे शेजारी नाहीत. जसे की बांगलादेश आणि भूतान हे एकमेकाच्या सीमा लगत नाहीत. त्याचबरोबर नेपाळ आणि भूतान यांचे सीमारेषा एक नाहीत, म्हणजे सीमारेषा लागून नाहीत. त्याचबरोबर नेपाळ, इकडे पाकिस्तान, इकडे श्रीलंका, म्हणजे शेजारी जे देश आहेत, बाजूला असणारे सर्व देश भारताचे मित्र आहेत, शेजारी आहेत. पण जे देश शेजारी आहेत ते एकमेकांच्या सीमा त्यांच्या लागून नाहीत. जसे की श्रीलंका आणि पाकिस्तान. भारताचा शेजारी पाकिस्तान आहे, भारताचा शेजारी श्रीलंका आहे, भारताचा शेजारी बांगलादेश आहे, भारताचा शेजारी भूतान आहे, भारताचा शेजारी मित्र नेपाळ आहे, परंतु या मित्रांच्या सीमा एकमेकाला जोडून नाहीत. हा बघा, इकडे श्रीलंका, इकडे बांगलादेश, इथं बांगलादेश, मध्ये पुन्हा भारताचा भाग आहे, त्याच्यानंतर इकडे भूतान आहे, इकडे नेपाळ आहे. म्हणजे भारताचे जे काही शेजारी मित्र आहेत त्यांच्या सीमा एकमेकाला जोडून नाहीत. हा एक त्याचं भौगोलिक वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर उत्तरेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो काही हिमालय पर्वत आहे, हिमालय पर्वताच्या रांगा आहे या ठिकाणी. त्याचबरोबर दक्षिण भारताची ही सागरी किनारपट्टी आहे, मोठ्या प्रमाणात सागरी किनारा आहे, 7,500 किलोमीटरचा, आणि 14,500 किलोमीटर एवढा जलवाहतूकचा वापर करू शकेल एवढे आपले मार्ग आहेत जलवाहतुकीचे. म्हणजे या ठिकाणी सांगायचं तात्पर्य आहे की उत्तर आणि ईशान्य बाजूला मोठ्या प्रमाणात एक विस्तृत असा मोठा देश चायना, त्याचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला आहे. या किनारपट्टीचाही मोठ्या प्रमाणात भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला आहे. आणि एकंदरीत जर बघितलं तर भारताच्या सीमारेषा पूर्वी त्यावेळेस नैसर्गिकरित्या संरक्षित होत्या, पण आजचा काळ तंत्रज्ञानाचा काळ असल्यामुळं या अशा सागरी भागावर सुद्धा विजय मिळून आज जलवाहतुकीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर आता सागरातून सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळं इथूनही आपल्याला संरक्षण करणं आवश्यक आहे. आणि या बाजूला जी सुरक्षा होती त्याही बाजूला आता मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान वाढल्यामुळे याही बाजूला आपल्याला सुरक्षा करावी लागणार आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं परराष्ट्र धोरण ठरवत असताना भारताचा भौगोलिक विस्तार हा महत्त्वाचा समजला जात असतो. त्याचबरोबर भारताच्या पश्चिमेकडे म्हणजे हिंदी महासागरातल्या पश्चिम बाजूला लक्षद्वीप आणि पूर्वेला या ठिकाणी अंदमान निकोबार बेटे आहेत. हे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे आणि या सगळ्या भौगोलिक स्थानाचा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर पडलेला आहे. आपणाला जास्तीत जास्त धोका कोणत्या भागाकडून होऊ शकतो आणि आर्थिक दृष्टीने या सगळ्या परिस्थितीचा कसा फायदा होऊ शकेल, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच आपलं परराष्ट्र धोरण निश्चित झालेलं असतं. यानंतर दुसरा घटक आहे ऐतिहासिक घटक. यात शांतता आणि सहजीवन या भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा समावेश होतो. पश्चिम, मध्य आणि आग्नेय आशियातील देशांबरोबरील ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधाचा भारतीय परराष्ट्र धोरणावर झालेल्या
परिणामांचाही यात समावेश होतो. वसाहतवाद तसेच वर्णभेदाला विरोध यासारखी मूल्ये ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान आखली गेली होती. हा पश्चिम आशियाचा भाग आहे. यामध्ये टर्की, सिरिया, जॉर्डन, लेबनॉन, हे इराण, सौदी अरेबिया, युनायटेड अरब अमिरात, येमेन ही सगळी जी देश आहेत हे पश्चिम आशियामध्ये येतात. आणि म्हणून भारताने या पश्चिम आशियाई राष्ट्रांशी सुद्धा आपले सलोख्याचे संबंध ठेवले आहेत आणि या भागातील देशांशी आपले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झालेले आहेत. त्याचाही परिणाम आपल्या परराष्ट्र धोरणावर होतो आणि पारंपरिक पद्धतीने अनेक देश आपले स्नेही आहेत, जसे की इराण वगैरे. त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे सेंट्रल एशिया. सेंट्रल एशियामध्ये कझाकस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्किस्तान या अशा देशांचा समावेश सेंट्रल एशियामध्ये होतो. आणि या सेंट्रल एशियाच्या देशाशी आपले संबंध चांगले आहेत. एकंदरीत आपल्या परराष्ट्र धोरणाला पूरक आणि विकासाला पोषक असे वातावरण निर्माण व्हावे म्हणून अशा सेंट्रल एशियाच्या देशाशी सुद्धा आपले संबंध चांगले राहिलेले आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्याही चांगले संबंध राहिलेले आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात दक्षिण आशियाई राष्ट्र जे आहेत यांच्याशी आपले जास्तीत जास्त संबंध या समुद्रमार्गाने होतात आणि एकंदरीत ही शेजारी जी राष्ट्र आहेत त्यांच्याशी आपले सलोख्याचे संबंध आहेत. म्यानमार, त्यानंतर या ठिकाणी मलेशिया, इंडोनेशिया, जकार्ता, थायलंड, लाओस, या ठिकाणी चायनावरच्या बाजूला आहे फिलिपाईन्स. म्हणजे हे हिंदी महासागरातली जी बेटं आहेत यांचा सुद्धा हिंदी महासागरामध्ये महत्त्वाची भूमिका भारताची राहिलेली आहे. या सागरी संसाधनावर अवलंबून असलेली राष्ट्रे आणि त्यांच्याशी आपला व्यापार व्यवस्थितरित्याने मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेला गती दिली या पद्धतीने चालू आहे. म्हणून या दक्षिण आशियाई देशाशी सुद्धा भारताचे चांगले संबंध आहेत. तिसरा घटक आपला आहे आर्थिक घटक. अलिप्ततावादी धोरणाचा राजकीय, सामरिक तसेच आर्थिक संदर्भही आहे. वसाहतिक काळापासून चालत आलेल्या गरिबी आणि मागासलेपणातून बाहेर येण्याची तीव्र गरज भारताला जाणवत होती. आर्थिक मदतीबरोबर जर अटी लादल्या जात असतील तर अशी मदत भारताने नाकारली आहे. आयात पर्याय धोरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झाला. 1991 नंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण अवलंबिल्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरणात अनेक मूलभूत बदल घडून आले. म्हणून आर्थिक घटक हा भारताच्या परराष्ट्र धोरण निश्चित करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. भारताने अलिप्ततावादी धोरणाचा स्वीकार का केला तर जगातल्या ज्या महाशक्ती होत्या, एकीकडे अमेरिका आणि एकीकडे दुसरीकडे रशिया, या दोन्ही शक्ती जगातल्या वेगवेगळ्या देशांना आपल्याकडे आकर्षित करीत होत्या आणि आपली सामरिक शक्ती कशी वाढेल याच्याकडेच त्यांचं लक्ष होतं. परंतु नव्यानेच स्वतंत्र झालेल्या भारताला या दोन्ही महाशक्तींची गरज होती आणि कुठल्या तरी एका गटामध्ये जर आपण सामील झालो तर दुसऱ्या गटापासून आपण वंचित राहू. म्हणून आम्हाला मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज होती, त्यांच्या तंत्रज्ञानाची गरज होती. म्हणून आम्ही दोन्हीपैकी कोणत्या गटात सामील न होता स्वतंत्ररित्या आमची विचारसरणी ठेवली आणि अलिप्ततावादी धोरणाचा स्वीकार केला. आणि त्याच्यातूनच मग जागतिक पातळीवर वेगवेगळे गट निर्माण करण्याचाही प्रयत्न झालेला होता, ज्यामध्ये आफ्रिकी देश नव्याने जे गुलामगिरीत आहेत, ज्या ठिकाणी काही स्वातंत्र्याच्या चळवळी चालू आहेत, अशा काही देशांमध्ये सुद्धा, आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये सुद्धा भारताने लक्ष घातलं आणि त्या ठिकाणी प्रादेशिक वादाची त्या ठिकाणी रचना करण्यात आली होती, परंतु ती फारशी यशस्वी झाली नाही. म्हणून भारताने वेगवेगळ्या देशांशी सहाय्य मागत असताना जर पुढचा देश आमच्यावर आर्थिक अटी लादत असेल मदतीबरोबर तर ते आम्ही स्वीकारणार नाही. आणि त्यामुळे मग आम्ही स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने आयात पर्यायीकरण धोरण, ज्याला आपण इम्पोर्ट सबस्टिट्यूशनमध्ये
आम्ही ज्या वेगवेगळ्या देशातून वस्तू आयात करतो त्या वस्तू आमच्या देशात निर्माण करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला गेला आहे आणि म्हणून आम्ही दुसऱ्या देशांवर विसंबून न राहता आयात पर्याय धोरण म्हणजे आमच्या देशामध्ये ज्या वस्तू आम्ही आयात केलेल्या आहेत तशाच प्रकारच्या वस्तू आम्ही आमच्या देशात जर उत्पादन केल्या तर आमचं परकीय चलनसुद्धा वाचू शकेल आणि सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व ज्याला आपण पब्लिक सेक्टर याला महत्त्व दिलेले आहे. कारण का तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये ज्या मोठ्या भांडवलावर आधारित उद्योगधंदे असतात ते खाजगी उद्योजक चालवू शकत नाहीत. अशा वेळेस सार्वजनिक क्षेत्रातले महत्त्व जे आहे ते मोठ्या प्रमाणात भांडवल लागणाऱ्या उद्योगांच्या संदर्भात आहे आणि जे समाजाच्या हिताचं आहे याचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झाला आहे. 1991 नंतर नवीन आर्थिक सुधारणा झाल्या. त्याच्यामध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण याला आपण LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन असं म्हणतो. उदारीकरणामध्ये उद्योगधंद्यावर लावलेल्या जाचकाठी रद्द केल्या जातात. खाजगीकरणामध्ये सार्वजनिक उद्योगधंदे नेहमी तोट्यात चालत असतात, अशा वेळेस अकार्यक्षमपणे चालत असतात, तेव्हा अशा उद्योगधंद्याचं खाजगीकरण करून त्यांची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि जागतिकीकरणाच्या धोरणामध्ये स्थानिक बाजारपेठ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा एक भाग बनत असते. त्याच्यामुळे आपल्या उद्योगधंद्याची कार्यक्षमता वाढवल्याशिवाय उपयोग नाही. म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यक्षमता वाढवण्यासाठी आमच्या तंत्रज्ञानात आणि आमच्या उत्पादन पद्धतीमध्ये सुधारणा केल्या जाव्यात. ह्या तिन्ही बाबीचा साकल्याने विचार करून आमच्या आंतरराष्ट्रीय धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. त्याच्यानंतर नंबर 4 आहे राजकीय घटक. भारताचे परराष्ट्र धोरण बनवण्यात आणि राबवण्यात शासनाचे कार्यकारी मंडळ म्हणजे सरकार, पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ महत्त्वाची भूमिका बजावते. तर संसद म्हणजे देशाचं जे कायदेमंडळ आहे ते जागल्याची म्हणजेच वॉचडॉगची भूमिका बजावते. म्हणजे कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम आणि कार्यकारी मंडळाने घेतलेले निर्णय योग्य आहेत की अयोग्य आहेत याचा सारासार विचार करण्याचं काम संसद करते, म्हणजेच पार्लमेंट करते किंवा कायदेमंडळ करते. राजकीय नेतृत्वाचा परराष्ट्र धोरणावर मोठा प्रभाव पडत असतो. राजकीय नेतृत्व किती क्रियाशील आहे त्याचा परिणाम निश्चितच परराष्ट्र धोरणावर होत असतो, प्रभाव पडत असतो. जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, PV नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या प्रधानमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण घडवण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. परराष्ट्र धोरणाचा आराखडा बनवणे आणि राजकीय नेतृत्वाला त्याविषयी सल्ला देणे यात परराष्ट्र मंत्रालय, फॉरेन अफेअर मिनिस्ट्री, परराष्ट्र मंत्रालय महत्त्वाची भूमिका निभावते. त्याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचाही परराष्ट्र धोरण ठरवण्यात महत्त्वाचा सहभाग असतो. या ठिकाणी आपण भारताचे वेगवेगळे काळातील पंतप्रधान छायाचित्र दिलेले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, PV नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या भारताच्या नामांकित पंतप्रधानांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला एक चांगले वळण किंवा दिशा दिली आहे. त्याचबरोबर परराष्ट्र धोरण ठरवत असताना हा जो राजकीय घटक आहे, राजकीय घटकामध्ये कार्यकारी मंडळ आणि संसद, त्याचबरोबर व्यवहार मंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुब्रमण्यम जयशंकर, फॉरेन अफेअर मिनिस्ट्री आणि संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांची छायाचित्र आपण पाहू शकता. म्हणजे राजकीय घटक जो आहे परराष्ट्र धोरण ठरवत असताना कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, परराष्ट्र व्यवहार मंत्री किंवा आणि संरक्षण सल्लागार यांचं महत्त्व परराष्ट्र धोरण ठरवत असताना महत्त्वाचं असतं. जेव्हा आता भारत चीनचा जो वाद चालू आहे या संदर्भामध्ये पहिल्यांदा बैठक पंतप्रधानांनी या सगळ्यांची घेतलेली आहे. याच्यावरून आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणते निर्णय घेता येतील याच्याबद्दल चर्चा केली जात असते. 5वा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था. शीतयुद्धाच्या काळात द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला.
त्याचप्रमाणे शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थांचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला. शीतयुद्धोत्तर काळातील भारत अमेरिके दरम्यानचा संवाद, 1960च्या दशकानंतरचा चीन पाकिस्तान संवाद आणि 1990 नंतर रशिया आणि चीन यांच्यातील सुधारलेले संबंध यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला दिसून येतो. म्हणजे एकंदरीत जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय जी स्थिती आहे त्याच्यात काय बदल होता त्यानुसार आपल्याला परराष्ट्र धोरणात सुद्धा बदल करावा लागत असतो. शीतयुद्धाच्या काळामध्ये महान शक्ती ज्या दोन होत्या त्यांनी नाटो, शियाटो, सेंटो असे वेगवेगळे लष्करी करार केले. त्याचबरोबर रशियाने सुद्धा वार्सा करार केला. त्याच्यानंतर तिकडं चीन आणि रशियाने सुद्धा या ठिकाणी करार केलेले आम्ही बघितलेले आहेत. म्हणजे एकंदरीत आंतरराष्ट्रीय जी व्यवस्था आहे त्याचा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर झालेला आहे. शीतयुद्धाच्या काळात जागतिक परिस्थिती कशी होती, रशियाचे विघटन झाल्यानंतर एकंदरीत चित्र कसं पालटलं आणि भारत हळूहळू अमेरिकेकडे कसा झुकला आणि एकंदरीत आमच्या परराष्ट्र धोरणामध्ये काय बदल करावे लागले याचाही परिणाम आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर होत असतो. म्हणून एकंदरीत हे भौगोलिक घटक, ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था हे 5 घटक भारताच्या परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक म्हणून म्हटले जातील. म्हणून शीतयुद्धाच्या काळात द्विध्रुवीय व्यवस्था होती आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला. त्याचप्रमाणे शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल झालेले आहेत. कारण रशियाचं विघटन झालं आणि एकंदरीत 15 देश निर्माण झाले, तेव्हाही आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं परराष्ट्रीय धोरणात काही बदल करावे लागले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये क्षेत्रीय व्यवस्थेचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडलेला आहे. जशा ब्रिक्स नावाच्या संघटना आहेत, आशियान आहे किंवा सार्क आहे, अशा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या भौगोलिक क्षेत्रीय संघटना निर्माण झालेल्या आहेत. त्याचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर निश्चितच परिणाम झालेला आम्हाला दिसतो आहे. हिंदी महासागर या ठिकाणी दाखवलेला आहे आपल्याला नकाशामध्ये. या ठिकाणी भारताचे शेजारी राष्ट्र श्रीलंका आहे, म्यानमार आहे, या ठिकाणी नेपाळ आहे, भूतान आहे, हे शेजारी राष्ट्रे आहेत. त्याचबरोबर जेव्हा आफ्रिकेचा आणि भारताचा संबंध आम्ही स्पष्ट करतो तेव्हा या ठिकाणी सोमालिया जो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाचेगिरी केली जात असते आणि या आफ्रिकेच्या पूर्व भागातली ही जी किनारपट्टी आहे यांच्याशी आपले शांततेचे आणि सहकार्याचे संबंध ठेवणे याच्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण आपल्या जलवाहतुकीला कुठे अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सोमालियापासून ते दक्षिण आफ्रिकेपर्यंत ही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सागरी वाहतुकीत मोठ्या प्रमाणात चाचेगिरी चालत असते. म्हणून भारताने याही देशाशी आपले सलोख्याचे संबंध ठेवलेले आहेत. त्याचबरोबर या मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई या देशाशी सुद्धा आपले चांगले संबंध ठेवलेले आहेत. याच्यावरून लक्षात येईल की या हिंदी महासागराचा फायदा निश्चितच भारताच्या अर्थव्यवस्थेला होतो.